अशा अनेक सुसंस्कृत नेत्यांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. सांगली जिल्ह्यातील तत्कालीन अनेक नेते मंडळींचा वैचारिक मतभेद असायचे, विकास कामासाठीचे मतभेद असायचे. ते मतभेद निवडणुका संपल्या ते मतभेद संपून जायचे. किंबहुना विरोधकांच्या चांगल्या धोरणाला, चांगल्या विचाराला पाठिंबा देण्याचं काम स्वर्गीय वसंतदादांनी सातत्याने या जिल्ह्यामध्ये केलं. अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये एक अत्यंत खुनशी, कपटी, वैरभावना जागृत ठेवणारा, द्वेषाचं राजकारण पराकोटीचं करून विरोधकांच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत, त्यांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यापर्यंत प्रयत्न करणारा एक नेता या तालुक्यामध्ये जन्माला आला. ही या तालुक्यातील जनतेची खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे. तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीनं खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे. स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू त्यांच्या वैचारिक मतभेदाचा लढा हा संपला असताना सुद्धा त्यांच्या निधनानंतर 3 पड्यात तो द्वेष डोक्यात ठेवून स्वर्गीय दादांचे नातू विशाल पाटलांच्या पर्यंत, प्रतीक पाटलांच्या पर्यंत दादा घराण्याचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं, त्यांना राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं कुटील कारस्थान या तालुक्याचा नेता करीत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. काल